मागच्या भागात आपण बघितलो की माधवला कशा मिळाल्या सोन्याच्या मोहरा आणि कशी झाली दादूला शिक्षा आणि का जाते राशी उतारा ठेवण्यासाठी. आता पाहूया पुढील भाग. राशी मागे वळून पाहणार तोच तिच्या लक्षात आले की उतारा ठेवल्यानंतर पुन्हा घराच्या दिशेने गुपचूप निघून यायचं, मागे वळून पाहायचं नाही. मागे वळून पाहिलं तर तेथील उतारा खाणारा व्यक्ती कधीच पाठलाग सोडत नाही. परंतु ही गोष्ट राशीच्या लक्षात येण्या अगोदरच राशीने मागे वळून पाहिलेलं होतं. राशी मनोमन खूप घाबरली. समोर एक काळीभोर आकृती झाडाच्या मागे लपून बसलेली तिला दिसली. तिचे डोळे चमकत होते. तिनं एक वेगळ्या प्रकारची स्त्री होती. ती हळूच मान बाहेर काढून बाहेर बघून पुन्हा गाणं म्हणत होती. ती भयानक स्त्री होती. तिला पाहून राशी फार मोठ्याने किंचाळली आणि तिथून लागलीच धावत जाऊन घराच्या दिशेने येऊ लागली. राशीचा आवाज पाहून माधव घरातून बाहेर आला आणि त्याने राशीला आपल्या मिठीमध्ये कवटाळून धरले आणि तिला म्हणाले, काय झालं राशी, तू एवढी का घाबरलीस? राशी काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तशीच पळत पळत घरामध्ये शिरली आणि मोठ्याने रडू लागली. ती म्हणाली, माधव, मी फार मोठ्या संकटात सापडले. तू सांगितल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी उतारा ठेवून परत यायचं होतं, परंतु मला तिथं एक अंगाई गीत म्हणणाऱ्या स्त्रीचा आवाज ऐकू आला. मी कुतूहलापोटी माझ्या मागे कुणी उभा आहे हे पाहण्यासाठी मागे वळले आणि मी त्या भयानक स्त्रीला पाहिलं. ती इतकी भयानक होती की तिचं संपूर्ण तोंड काळवंडलेलं होतं. तिच्या डोळ्याचा भाग पांढरा शुभ्र होता. त्याच्यामध्ये काळे बुबुळ सुद्धा नव्हते. माधव, मला माफ कर, मी नियम मोडलाय. आता मला इतकी भीती वाटत आहे की नेमकं मला याचं काय काय प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मी कोणत्या संकटात सापडेन मला याचं काहीच माहीत नाही. मला वाचव माधू. आपण ना उद्याला लगेच आपल्या मनू आजीकडे जायला पाहिजे. मला या संकटातून वाचवणारी तीच व्यक्ती आहे असं वाटतं. माधव म्हणाला, घाबरू नकोस. उद्या सकाळी मोहरा आणल्यानंतर आपण लगेच तसेच आपल्या आजीकडे जाऊ. मला माहीत आहे माळवाडीमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची खबरबात आपल्या आजीला असते. ती नक्कीच यातून मार्ग काढेल. तू घाबरू नकोस. हे बोलणं सुरू होतं आणि तेवढ्यात दरवाजावरती थाप वाजवलेला आवाज ऐकू येऊ लागला. घरातली लाईट पुन्हा गेली आणि बाहेर कुणीतरी अंगाई गीत म्हणत आहे असा अंगाई गीताचा आवाज येऊ लागला. बाळा जो जो रे सुकुमारा, बाळा जो जो रे सुकुमारा. या आवाजामध्ये एक बाई आपल्या लहान बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. ती विहळत आहे. तेवढ्या दारावरती थाप मारण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती बाई बाहेरून म्हणत होती, पोरी, माझ्या लेकराचं पोट भरलं नाही, चल मला अजून एक निवदाचा उतारा दे. आता मात्र माधू आणि राशी दोघेही खूपच घाबरले, कारण राशीनं ज्या बाईचं वर्णन केलं होतं अगदी तशाच पद्धतीचा आवाज आणि मध्यरात्रीच्या वेळी त्याच पद्धतीची बाई आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे ही गोष्ट त्या दोघांच्या लक्षात आली. 2 सोन्यांच्या मोहरासाठी किती मोठं भयानक संकट आपल्या दारासमोर येऊन उभं राहिलंय हे त्या दोघांनाही कळालं नव्हतं. ती बाई दारावर थाप मारत होती. धडधड करून आवाज येत होता. लहान बाळ रडलेला आवाज काही केल्या थांबत नव्हता. ती बाई मोठमोठ्यानं दरडावून राशीला उतारा मागू लागली. ए, उतारा दे मला. माझं बाळ भुकेजलेलं आहे. दे लवकर उतारा. आता मात्र राशीला काय करावं काहीच समजेना. रात्री दरवाजाच्या जवळ जाऊन घरातील वजनदार साहित्य दरवाजाला लावावे असे माधूला सांगू लागली. जर बाहेर भयानक स्त्री असेल तर ती आतमध्ये दरवाजा उघडून येऊ शकणार नाही. निदान दिवस उजडण्याच्या पर्यंत तरी आपण सुरक्षित राहू. माधव म्हणाला, तू समजते तेवढी सोपी गोष्ट नाही ही बाई काही केलं तरी सुद्धा तुझा पाठलाग सोडणार नाही. तुझ्याकडून झालेली चूक आहे, त्याला दुरुस्त करण्यासाठी आपणाला मनू आजीला भेटावेच लागणार आहे. तू म्हणते तसे आपण दिवस उजाडेपर्यंत थांबवू शकू का नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु तसे करायला काही हरकत नाही. त्याने लगेचच मोठा रॅक दरवाजा आणून लावला. बाहेरची भयानक स्त्री वारंवार दरवाजावरती थाप मारत होती आणि म्हणत होती, माझं लेकरू भुकेजलेलं आहे, त्याला उतारा हवा आहे. तुम्ही मला उतारा द्या, मी निघून जाते.
राशी म्हणाली, आपण अजून एकदा कुकरवरती भात शिजवायचा का? मला वाटतं 2 मुठी भात आपण तिला द्यावा. तिचं लेकरू पोटभर जेवण करेल आणि ती इथून निघून जाईल. माधव म्हणाला, राशी तू म्हणते तसं करायला काही हरकत नाही. परंतु आपण जो भात झाडाखालीच ठेवणं गरजेचं आहे, तिच्या समोर जाऊन भात ठेवण्याचं धाडस माझ्यामध्ये तर नाही. मी तिचा चेहरासुद्धा पाहू शकत नाही. तू जे वर्णन सांगितलेलं आहे ते इतके भयानक आहे की त्याला सामोरे जाण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. राशी म्हणाली, आपण प्रयत्न तर करून पाहू. मी तिच्यासमोर भात ठेवण्याचं धाडस करते, कारण ती माझ्या पाठीमागे लागली आहे. माधव तिच्या बोलण्याबद्दल सकारात्मकता दर्शवत तिला म्हणाला, जा आतमध्ये जा आणि स्वयंपाकघरात भात शिजवून ठेव. तोपर्यंत मी या ठिकाणी दरवाजाला दाबून धरत उभा राहतो. दिनकर धाडस करत त्या ठिकाणी उभारला खरा, परंतु आतमध्ये राशी गेल्यानंतर स्वयंपाकघराच्या खिडकीच्या बरोबर समोर ती भयानक स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या हातामध्ये तिचे तहाने लेकरू होते. ते लेकरू मोठमोठ्याने रडत होते. त्याचे डोळे पांढरे शुभ्र दिसत होते. लहान ताने लेकरूसुद्धा प्रेतकळा आल्यासारखे होते. खिडकीतून तिने हात आतमध्ये करत राशीला उतारा मागायला सुरुवात केली. आता मात्र राशी घाबरून स्वयंपाकघरातून पळत माधवच्या दिशेने आली. ती म्हणाली, मला वाटते तू म्हणतो तसं खरंच ही भयानक बाई माझा पाठलाग सोडणार नाही. मला वाटतं मी देवघरामध्येच बसलेलं बरं. माधव म्हणाला, ती बाई तिकडे आली होती, मग बाहेर हा दादू आहे. तो सुद्धा मला उतारा म्हणून उतारा मागत आहे. तू खिडकी बंद कर आणि कुकर लाव. मला वाटतं यांना उतारा ठेवल्याशिवाय हे शांत होणार नाही. राशीने अगदी शांत पद्धतीने स्वयंपाकघरात पुन्हा एकदा प्रवेश केला आणि स्वयंपाकघराची खिडकी लावून घेतली. कसेबसे तिने धाडस करत परत पुन्हा एकदा कुकर लावला आणि माधवजवळ येऊन दरवाजाजवळ उभी राहिली. तिच्या मनामध्ये खूपच भीती वाटत होती. कशाबशा कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि तिने आतमध्ये जाऊन तो भात पुन्हा एकदा पत्रावळीमध्ये ठेवला. पत्रावळी घेऊन ती माधवजवळ आली आणि म्हणाली, मी आता हा उतारा तिकडे त्या झाडाखाली ठेवून येते. मला खात्री आहे की हा उतारा ठेवल्यानंतर माझ्या पाठीला मागे लागलेलं हे संकट नक्कीच दूर होईल. माधव म्हणाला, मी तुला जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. मला वाटतं आपण सकाळपर्यंत वाट पाहावी. तेव्हा राशी म्हणाली, मला हे समजत नाही. काहीही झालं तरी उतारा ठेवणं गरजेचं आहे असे तुम्ही म्हणता आणि आता मी निघाले तर मला सोडतसुद्धा नाही. त्यावर माधव म्हणाला, मला तुझी काळजी वाटते. हा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. मला वाटतं आपण दिवस उजाडेपर्यंत या ठिकाणीच बसावं. राशी म्हणाली, आपण दिवस उजाडल्यानंतर सगळ्यात अगोदर आजीकडं जायला हवं. आता या ताटाचं मी काय करू? तेवढ्यात घराच्या दरवाजाच्या वरच्या झरोकामधून ताने बाळ आतमध्ये डोकावत आहे असं दिसू लागले. राशी म्हणाली, बाप रे, आता कुणीच आपला पाठलाग सोडत नाही. मी काहीही करून त्या झाडाखाली जाते आणि उतारा ठेवून येते. माधव म्हणाला, ठीक आहे. ती विचित्र शक्ती आतमध्ये येऊन आपला जीव घेण्यापेक्षा तिला हवी असलेली गोष्ट त्या ठिकाणी दिलेली बरी असे मला वाटते. तू खरंच देवाचं नाव घे आणि त्या ठिकाणी जाऊन उतारा ठेवून ये. राशीने धाडस करत दरवाजा उघडला आणि ती बाहेर पडत्या पावसात त्या झाडाच्या दिशेने जाण्यासाठी पुन्हा निघाली. तिच्या पाठीमागे एक स्त्री आणि तहाने बाळ रडत असलेला आवाज तिला सारखाच येत होता. तिची अवस्था इतकी भयानक होती की तिचा जीव कधी जाईल हे सांगता येत नव्हते. तिने कसाबसा तो उतारा त्या झाडाजवळ ठेवला आणि त्या ताटाला तिने नमस्कार केला. तिने ताटाला नमस्कार केला आणि म्हणाली, माझ्या पाठीमागे लागलेल्या या प्रेत आत्म्यांनो, तुमची जी काही मागणी असेल ती मी पूर्ण करेन, परंतु माझा पाठलाग सोडा. तिने त्या ठिकाणी ताट ठेवलं आणि ती परत घराकडे येण्यासाठी निघू लागली. मागच्या बाजूने तिला आवाज येत होता. अंगाई गीत म्हणत ती स्त्री तिच्या लहान मुलाला त्या पत्रावळीतील घास भरवत होती. त्या दोघांना पाहून राशीच्या मनाला समाधान झाले. तिला वाटले की आपण ठेवलेला उतारा हा का मिळाला, परंतु खऱ्या अर्थाने इथं खरा पाठलाग सुरू झाला. राशी परत घराकडे गेली आणि माधवला सांगू लागली की मी त्या ठिकाणी उतारा ठेवला, नमस्कार केला आणि सर्वप्रथम यांना विनंती केली, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मी तुम्हाला देईन, परंतु माझा पाठलाग सोडा. माधव म्हणाला, तू कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करत जा. त्यांना जी हवी आहे ती गोष्ट देणे म्हणजे काय याचा अर्थ लक्षात घे. त्यांना उतारा हवा असतो. त्यांचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत ते आपल्याला उतारा मागतच राहतात.
राशी म्हणाली, आता तर मी उतारा ठेवून आली आहे आणि त्यांना विनंती करून आली आहे. मला खात्री आहे परत आता मला या गोष्टीचा त्रास होणार नाही. तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजावरती थाप मारलेली ऐकू येऊ लागली. ती बाई अंगाई गीत म्हणत होती आणि मला उतारा हवा आहे, मला उतारा हवा आहे, माझं लेकरू भुकेलेलं आहे, मला उतारा द्या, असं म्हणत होती. आता मात्र राशीच्या लक्षात आले की आपण कितीही वेळा जरी त्या झाडाखाली उतारा ठेवला तरी ही स्त्री आपला पाठलाग सोडणार नाही. तिने माधवला सांगितले, आपण देवघरात बसू आणि देवाचं नामस्मरण करू. माधव म्हणाला, त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय मला दिसून येत नाही. सकाळ होईपर्यंत आपणाला असेच राहावे लागणार आहे. घरांना भिंतींना जेवढ्या खिडक्या होत्या त्या सर्व बंद करून घेतल्या. ते दोघेही आतमध्ये शांततेने देवाच्या समोर नामस्मरण करत बसले. बाहेरच्या बाजूने वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येऊ लागले. ताने बाळ रडत आहे, ती बाई अंगाई गीत म्हणत आहे आणि मला उतारा हवा आहे, माझे बाळ भुकेजलेलं आहे, मला उतारा द्या, मला उतारा द्या, असा आवाज सारखा सुरू होता. बाहेरच्या आवाजामध्ये अजून एक आवाज सारखा येत होता त्या वाटेकरी दादूचा. माधव आणि राशी दोघेही जण खूप वेळ त्याच पद्धतीने देवासमोर बसून राहिले. बाहेरचा येणारा आवाज तसेच बाहेरचे वातावरण याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूपच भीती बसली होती. बऱ्याच वेळानंतर घड्याळामध्ये 6 वाजले होते याचे ठोके ऐकू आले. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. दिवस उजडला. ज्या अवस्थेत ते बसले होते त्या अवस्थेतून ते उठले. पाण्याचा घोट घेतला आणि ते लागलीच आपल्या मिनू आजीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. बाहेर दरवाजा उघडल्यानंतर त्यांना दूरवर कुठलीच गोष्ट दिसत नव्हती. सर्वत्र पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता आणि चिखलामध्ये वाटेवरून जात असताना त्यांना मोठमोठाले उलटे पायाचे ठसे दिसत होते. ज्या झाडाच्या खाली तिने पत्रावळी ठेवली होती त्या ठिकाणी माधव आणि ती दोघेही जण चालत गेले. तेथूनच पुढे जाण्यासाठी वाट होती. त्या पत्रावळीवरती त्यांना मोहरा दिसल्या. त्या सोन्याच्या मोहरा दोघांनीही हातात घेतल्या आणि झपझप झपझप पाय टाकत ते दोघेही जणू मीना आजीच्या घराच्या दिशेने निघाले. उंच झाडाच्या मध्यभागी एक झोपडी होती आणि त्या झोपडीजवळ ते येऊन पोहोचले. म्हातारी आजी बाजेवर बसलेली होती. दूरवरूनच म्हणाली, थांबा रे लांब पोरानो, पाय धुतल्याशिवाय माझ्या घरात येऊ नका. मग बाहेर दोघांनीही पाय धुतले आणि मीनू आजीच्या बाजेवरती येऊन बसले. माधव म्हणाला, आजी तू ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली ती गोष्ट व्यवस्थित चालू होती, परंतु त्या दादूच्या अंगाला राशीने काल स्पर्श केला आणि राशीला त्या ठिकाणी उतारा ठेवायला जावं लागलं. एवढंच नाही तर तिच्याकडून उतारा ठेवल्यानंतर त्या झाडाकडे परत वळून बघण्यात आलं. आजी म्हणाली, बाप रे, मग एक बाई आणि एक ताने बाळ तुमच्या पाठीमागं लागला असेल. राशी म्हणाली, हो अगदी बरोबर. त्यावरती आजी म्हणाली, पोरी नसते संकट ओढवून घेतले बघ तू, ही बॅग काही केल्या टळायची नाही. माधव म्हणाला, दादूसुद्धा विचित्र पद्धतीने उतारा मागत होता. त्याच्या अंगामध्ये येणारा आत्मा मला माहीत आहे तो कोणाचा आहे, परंतु ही तानं बाळ घेऊन पाठीमागे लागलेली बाई ती कोण आहे, तिचं रहस्य काय आहे. आजी तू आम्हाला त्या सगळ्यांची माहिती दे बरं का. आजी म्हणाली, लेकरांनो सगळी माहिती सांगते, पण एक लक्षात घ्या, जी गोष्ट घडायला नको ती चुकून घडलेली आहे. यासाठी काहीतरी उपाय करायला हवा, परंतु तो उपाय काय करायचा, कसा करायचा याबाबत मला तरी काहीतरी विचारायला हवं. पोरी तू मागे वळून जर बघितलं नसतं तर तुला कोणताही त्रास झाला नसता, परंतु एक लक्षात घे, ज्या वेळेला संध्याकाळ होईल त्यावेळेला ती बाई ते लेकरू घेऊन तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येणार म्हणजे येणारच. ती तुझ्याकडून उतारा घेणारच. हे ऐकल्यावर राशी खूप घाबरली. म्हणाली, म्हणजे मी कितीही प्रार्थना केली तरी ते प्रेतात्मे हे माझे काहीच ऐकत नाहीत. आजी म्हणाली, एवढी सोपी गोष्ट नाही. ती स्त्री म्हणजे कोण आहे माहीत आहे का तुला? तुझ्या सासूची धाकटी बहीण कमला आहे, म्हणजे माधवची मावशी. ती ओली बाळंती नसताना तिचा मृत्यू झाला आणि त्या पिंपळावरच्या झाडावरती तिचा आत्मा भटकत राहिला. या वस्तीवरती कुणीच नसताना तिची प्रसूती 7व्या महिन्यामध्ये झाली आणि त्याच वेळेला भुकेने तडफडून तिच्या मुलाचा आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला. तब्बल 3 दिवस या ठिकाणी कुणीच आले नव्हते. यामुळेच की भुकेने तडफडून मेली. तेव्हापासून या भागामध्ये कुणीच येत नव्हतं.
तिचं मूल रडत आहे, त्याला भूक लागली आहे असं सारखं सांगून ती उतारा मागत असते.